लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. पोलिसांच्या धमाकेदार एंट्रीने नीच राहुल व वेश बदललेल्या नयनाच्या प्लॅनचा 12 वाजत चांदेकरांसमोर महासत्याचा उलगडा होणार आहे. मालिकेत अद्वैत आणि कलाची रिसेप्शन पार्टी ठेवलेली असते. त्यामध्ये सर्व मीडियावाले सुद्धा आलेले असतात. तर इथेच राहुल अद्वैतच्या विरोधात मोठा खेळ रचणार असतो. तर तिकडे सरोजने कलाला खूप सारे दागिने आणि साडी नेसण्यासाठी दिलेले असते, परंतु कला ते सर्व काही नाकारते. सरोजला कलाचा राग आलेला असतो. तर इकडे पार्टीत अद्वैतचे वडील आलेले असतात. अद्वैत वडिलांना घट्ट मिठी मारतो आणि तुम्ही आलात त्यामुळे मला खूप बरं वाटत आहे असं म्हणतो. तर तिकडे रोहिणी येत असतानाच तिचा पाय अडखळतो. ती पडणार इतक्यातच राहुल तिला सावरतो. तर राहुल रोहिणीला म्हणतो की तुझ्या अपमानाचा बदला मी त्या अद्वैतकडून घेणार. मी मीडियावाल्यांना पैसे चारून अद्वैतच्या पाठीमागे लावले आहे. आज पार्टीत बघ त्याचा कसा तमाशा होतो. तर कला अजून आली नसल्याने मीडियावाले मुद्दाम चांदेकरांना टोमणे मारत असतात. तेव्हा सरोजला खूपच टेन्शन आलेले असते. तेव्हा रजनी तिची समजूत काढत म्हणते ती मुलगी खूप समजूतदार आहे. तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. तर मीडियाचं चर्चेला उधाण आलेलं असतं. इतक्यातच तिथे राहुल येतो. सर्व मीडियावाले राहुलला खूप सारे प्रश्न विचारत असतात. राहुल मुद्दाम त्यांना अद्वैतकडे पाठवतो आणि त्याला त्रास द्यायला सांगतो. तर मीडियावाले अद्वैतला प्रश्न विचारत म्हणतात तुम्ही हे लग्न मान्य केले आहे का? तुमची पत्नी अजूनही समोर का आली नाही? आम्हाला तर असं वाटतं की तुम्ही पुढच्या विधी पूर्ण केल्या नसतील. कदाचित हे सर्व काही दिखाव्यासाठी तर चाललं नाही ना? अद्वैतच्या तोंडातून एकही शब्द फुटत नसतो. इतक्यातच सोहम अद्वैतची ढाल बनतो आणि मीडियाला सडेतोड उत्तर देत त्यांचं तोंड बंद करतो. तर कला अजूनही सर्वांसमोर येत नसल्याने मीडियावाल्यांसोबत आलेले पाहुणे सुद्धा चांदेकरांना टोमणे मारायला लागतात व त्यांचा खूप अपमान करत असतात. परंतु राहुल आणि रोहिणी फक्त तमाशा पाहून मज्जा घेत असतात. तेव्हा सरोजला कलाचा खूपच राग आलेला असतो. ती म्हणायला लागते की ती मुलगी फक्त माझ्या मुलाची बेइज्जतीच करत सुटली आहे. तिला पण हेच हवं असेल असं म्हणत ती हिसक्यानेच निघून जाते. परंतु आबांना विश्वास असतो की कला नक्की येणार व आबाही वाट पाहत असतात. तर राहुलने सांगितल्याप्रमाणे मीडियावाले सरोजला घेरतात आणि प्रश्नांचा भडीमार चालू करतात. तर तिथे अद्वैत खूप चिडतो आणि मीडियावर भडकतो. त्यांना म्हणतो की आम्ही आमच्या मेहनतीवर इथपर्यंत पोहोचलो आहोत. असले फालतू प्रश्न आम्हाला विचारायचे नाहीत. तेव्हा श्री अद्वैतला शांत करतो. अद्वैत मनामध्येच कलावरती चिडलेला असतो. इतक्यातच धमाकेदार एंट्रीने कला सर्वांसमोर आलेली असते. अखेर आबांचा विश्वास सार्थ ठरतो. सर्वांच्या नजरा कलाकडेच वळलेल्या असतात. कलाने सर्वांची बोलती बंद केलेली असते आणि राहुलचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. तर सोहम कला अद्वैतला स्टेजवरती जाण्यासाठी सांगतो. अद्वैत कलावरती चिडून उशिरा येण्याचं कारण विचारतो. त्यावर कला म्हणते तुमच्या घरात सुद्धा स्त्री आहेत, परंतु एका स्त्रीशी कसं बोलावं आणि वागावं याची साधी अक्कल तुम्हाला नाही. खरं तर तुम्ही माझ्या आईवडिलांची खूप बेइज्जती केली. त्याचाच बदला मी आज घेऊ शकत होते, परंतु आबाचा शब्द मी मोडू शकले नाही. आणि तसंही जर तुमच्यासारख्या हाय क्लास सोसायटीसाठी प्रेझेंटेबल राहण्यासाठी तसं तयारसुद्धा व्हावं लागेल ना? तर मीडियावाले लगेचच स्टेजकडे पळत सुटतात. आबा सर्वांसमोर कलाचे इंट्रोडक्शन करतात. तर रजनी सरोजला म्हणते ही मुलगी मी म्हटल्याप्रमाणे वेळेवर ते आलीच ना? तेव्हा इकडे मीडियावाले कला अद्वैतचे खूप कौतुक करत असतात. ते पाहून अद्वैत त्यांना म्हणतो की सरडा तर उगाच बदनाम आहे, खरे रंग तर तुम्ही मीडियावाले बदलता. इतका वेळ प्रश्न विचारून आमच्या फॅमिलीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. जाऊ देत असं म्हणून अद्वैत तेथून निघून जात असतो. तेव्हा कला अद्वैतला थांबवते आणि मीडियावाल्यांना सांगते आज तुम्हाला जसे पोजेस हवे आहेत अगदी त्याप्रमाणे आमचे फोटो मिळतील. असं म्हणत कला चक्क अद्वैतच्या हातात हात घेत फोटो काढते आणि अद्वैतच्या कानामध्ये म्हणते नाटक करायचं असेल तर चांगल्या पद्धतीने करा. मी इथे खरं तर आबांच्या शब्दाखातीर आली आहे. त्यावेळी अद्वैत कलाची ऐकतो आणि ते दृश्य पाहून आबाला कलाचं खूपच कौतुक वाटतं. आबा सरोज, रजनी, रोहिणी यांच्यासमोर म्हणायला लागतात अद्वैत आणि कलाची जोडी स्वतः देवानीच बनवली आहे. हा सगळा खेळ त्याचाच आहे.
तर पार्टीमध्ये वेश बदलून नैनासुद्धा हजर झालेली असते. तेव्हा सर्व चिडते आणि आबांना म्हणायला लागते, ती धोकेबाज नैना जर मला कुठे दिसली तर मी तिला सोडणार नाही. आणि इतक्यातच अद्वैतच्या बाबांना ठसका लागतो. तेव्हा वेटरच्या वेशात असलेल्या नैनाला ते हाक मारतात, परंतु नैना दबक्या पावलाने त्यांच्याकडे येत असतानाच दुसरा वेटर त्यांना पाणी देतो आणि नैना वाचते. तर इकडे मीडियावाले अद्वैतला लग्नाच्या वेळी काय प्रसंग घडलेला हे विचारून हैराण करतात. तेव्हा अद्वैत कला धक्क्याने एकमेकांकडे पाहतात. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की पार्टीत अचानकपणे पोलिसांची धमाकेदार एंट्री होणार असते. तेथेच राहुल जबरदस्त अडकणार असतो. तर आता राहुलने लपवलेले सत्य चांदेकरांसमोर येणार असतं. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.